भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत। परिणयजी, प्रशांत कोरटकर जो आहे तो तेलंगणामध्ये सापडला, त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे। तुम्ही एक असा आरोप केलाय की काँग्रेसचा यामागे हात होता, नेमकं काय हे सगळं प्रकरण? बघा, असं आहे की प्रशांत कोरटकर एका काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडला। ज्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलं तो एका नेत्याच्या संरक्षणाखाली तिथे तेलंगणामध्ये, काँग्रेस शासित तेलंगणामध्ये तिथे लपून बसला होता। आणि निश्चितच माझा संशय असा आहे की ते निश्चितच महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांचा हात त्याला तेलंगणामध्ये आणि त्या तेलंगणाच्या सरकारच्या मदतीने तेलंगणामध्ये ठेवण्याचा, तेलंगणामध्ये घेऊन जाण्याचा हात हा माझा आरोप आहे। कोण आहे नेमकं सभागृहात? काय तुम्ही हा मुद्दा मांडणार आहात का? त्या व्यक्तीचं नाव जाहीर करणार आहात का? काँग्रेसमधला नेता नेमका कोण? नाही, नेता कोण आहे हे तर आता माहीत पडणार, कारण आता प्रशांत कोरटकर कडे जो मोबाईल सापडला त्यामध्ये त्यांनी कोणाकोणासोबत संपर्क केला होता, कोणत्या कोणत्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत तो बोलला होता आणि कोणत्या काँग्रेसच्या नेत्याचं त्याला संरक्षण आहे। कारण काँग्रेसच्याच नेत्याने सांगितलं तो कोणत्या मार्गाने तेलंगणाला गेला, तर निश्चितच त्याच लोकांना माहीत असणार, कारण जो घेऊन जातो त्यालाच माहीत असतं की तो कोणत्या मार्गाने गेलेला आहे। आणि मला असं वाटतं की यामध्ये काँग्रेस शासित राज्यात जाण्याचं जो काम आहे ते या येथील जे काँग्रेस नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि म्हणून मला आज हा सभागृह होते, हा विषय घेणार आम्ही आणि ते जे लोक या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार। काँग्रेसचे नेते महाराष्ट्रातले म्हणत होते की भाजपचा हात जो आहे तो त्याला वाचवण्याचा आहे, असंही त्यांनी आरोप केला होता। साथ भाजपची आहे असाही आरोप करण्यात आला होता। बघा, असं आहे की त्याला जर भाजपची साथ असली असती किंवा राज्य शासनाची साथ असली असती तर त्याची अटक झाली नसती। त्याचं जर अटक झाला आहे तर निश्चितच भाजपने कडक पावले उचलले, म्हणजे सरकारने कडक पावले उचलले, पण तो सापडला कुठे, कोणाकडे सापडला, कोणत्या पक्षाच्या राज्यामध्ये तो सापडला हे या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे। ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य जे आहे ते केले होते, एवढा दिवस जे आहे ते त्याला पकडण्यासाठी लागले। आता कायदा सुव्यवस्था जो आहे ते स्थिती निर्माण झालेली आहे। कोल्हापुरात सुद्धा काही संघटना ज्या आहेत त्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? कशा स्थितीनं सगळी व्यवस्था हाताळली जाईल? बघा, असं आहे की प्रशांत कोरटकर ज्या दिवशी बोलले, त्यांच्या विरोधात तक्रार झाली, त्याच दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना संरक्षण दिलं होतं। मागील महिनाभर कोर्टाने त्यांना संरक्षण दिलं होतं, म्हणून पोलीस विभाग त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकली नाही। 5 दिवसाआधी ते संरक्षण काढण्याकरता गृह विभाग यशस्वी झाला, पोलीस विभाग यशस्वी झाला आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याकडे लक्ष देऊन तर त्यांचं संरक्षण काढून घेतलं आणि ते काढल्यावर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक होणार मी सांगितलं होतं। त्यांना 5 दिवसातच अटक करण्यात आली। निश्चितच या प्रकारचं एक पोलीस विभागाने जसं कोर्टाचं प्रोटेक्शन हटलं तसं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। दुसरा विषय असा आहे की ज्याप्रमाणे तीव्र भावना कोल्हापूरच्या नागरिकांची, त्याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांची प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीबद्दल किंवा प्रशांत कोरटकरबद्दल तीव्र भावना आहे आणि निश्चितच तीव्र भावना, राग आहे त्यांचा, तो राग मला असं वाटतं की लोक प्रकट करतात आहे। तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या नेत्याचा हात होता, हा काँग्रेसचा नेता विदर्भातला आहे की कुठला आहे, नेमका कुठला आहे? नाही, आता त्या फोन प्रशांत कोरटकरचा जो फोन सापडलेला आहे त्यामध्ये आता माहीत पडणार कुठे कुठे काय काय कोणाकोणाचा हात त्यात आहे, कोणाकोणासोबत त्याचं संभाषण झालं, कोणाकोणाची मदत त्याला झाली हे आता माहीत पडणार। हे धागेदोरे बाहेर येतील, निश्चितच सगळे धागेदोरे, सगळ्यांचे अंडेपिल्ले बाहेर येतील। दुसरा एक प्रश्न आहे की कुणाल कामरा जो आहे आणि माझा DNA एक आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। बघा, असं आहे की सगळे जितके हरामखोर असतात त्यांचा DNA एकच असतो आणि म्हणून संजय राऊत आणि कुणाल कामराचा DNA एकच आहे। 2014ला जे आहे ती शिवसेना, जी उद्धव ठाकरेंची जी संपूर्ण शिवसेना होती ती कौरवाच्या भूमिकेत होती असं वक्तव्य जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी काल केलं पाहायला मिळालं। तुमचं काय मत आहे? निश्चितच शिवसेना कौरवांच्या भूमिकेत होती हे आपण सगळं बघितलेलंच आहे। इतक्या वर्षाची जी युती आहे, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ म्हणून आम्ही महाराष्ट्रात काम केलं। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक अनेक वर्ष सोबत निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने लढले आणि कुठेतरी उद्धव ठाकरेंना कुठेतरी धृतराष्ट्राची भूमिकेत ते गेले। त्यांना त्यांच्या मुलाचं, त्यांच्या स्वतःच्या खुर्चीचं फार प्रेम त्यावेळेस आलं होतं आणि म्हणून त्यांनी त्यावेळेसची युती तोडली होती आणि म्हणून मला वाटतं फडणवीस साहेबांनी त्यांना कौरवाच्या भूमिकेत त्यांना त्याबद्दलचं संबोधन केलं। धन्यवाद। साहजिकच आहे, परिणय फुके आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेत्यांचा हात जो आहे तो आहे आणि ही सगळी प्रकरणाची चौकशी सखोल झाल्यानंतर जी नावं जी आहेत ती समोर येतील असं विश्वास जो आहे तो प्रशांत कोरटकर या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुम, TVNN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.